वाढवणसारखा पोर्ट हा महाराष्ट्राला देशाच्या 20 वर्ष पुढे नेणार आहे। JNPT पोर्टने गेले 30-40 वर्ष देशाची आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था चालवली, मुंबईला नंबर 1 ठेवलं। JNPT पोर्ट हा आपल्या भारताच्या 60% आपलं कंटेनर ट्रॅफिक हँडल करतो। या JNPT पोर्टपेक्षा 3 पट मोठा पोर्ट हा वाढवणला आपण करतोय, ज्या ठिकाणी 20 मीटर डीप ड्राफ्ट आहे, म्हणजे जगातलं कुठलंही सगळ्यात मोठं जहाज हे आपल्याकडे येऊ शकतंय आणि आपण मॅरीटाईम कॅपिटल म्हणून एस्टॅब्लिश होऊ शकू असं हे वाढवण बंदर तयार होत आहे की ज्यातनं आपली अर्थव्यवस्थाच पूर्णपणे बदलणार आहे। खरं म्हणजे 90त याची संकल्पना आली, 92ला ती बंद झाली, पण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यातल्या सगळ्या अडचणी शोधून काढल्या, त्या दूर केल्या। आता प्रत्यक्ष काम त्याचं सुरू होत आहे। आजच मी सांगितलं की वाढवण बंदराला त्याचा पोर्टलेट डेव्हलपमेंटचा इफेक्ट हा जर आपल्याला पुढे न्यायचा असेल तर नाशिक टू वाढवण एक ग्रीनफील्ड हायवे आपण तयार करा। एक ग्रीनफील्ड 100 किलोमीटरचा हायवे आपण नाशिक टू वाढवण तयार केला तर आपलं नेक्स्ट जे काही पोर्टलेट डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं नेक्स्ट आपलं जे कॅपिटल तयार होईल मॅन्युफॅक्चरिंगचं किंवा अशा सगळ्या एक्सपोर्टचं हब ते नाशिक तयार होऊ शकतं। नाशिक कॅन बी दॅट।